श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैव तू। गंगा जल जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी। विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहून प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे। ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी। अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपतई भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे। तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला। अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचारायचा पातला। दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती। कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत। त्याचा राखू सन्मान लागेल ते तुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वस्ता स्वामी होईल। कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी प्रियेसा। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या। ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित जाहली। संजीवनी विद्या साधना करिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोणी। नृपतीस सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया। बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावे अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्या ते। तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा। आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम। ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण। अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले ऐसे या ठाया। प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे। ऐसा मनी विचार करोणी कार्य आरंभिले तात्यानी संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती। करोनी नाना पक्वाने करीते ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले। स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा। प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यानी। ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी।
मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती, त्या जलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले. द्रवेन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यती राज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थानी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागोन काही दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राज वधविता निमित्त विष्णू दास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.